नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विज मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी विषय गणित पाठ 9 दशांश अपूर्णांक या पाठातील उदाहरण संग्रह 39 सोडवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। प्रश्न पहिला, किती रुपये आणि किती पैसे हे लिहा। तर या ठिकाणी आपल्याला किती रुपये आणि किती पैसे हे लिहायचे आहेत। तर खाली हे जे रुपये ते दशांश अपूर्णांकात दिलेले आहेत ते आपल्याला किती रुपये किती पैसे लिहायचे आहेत। पहिला गणित आहे 58 रुपये .43। तर या प्रश्नामध्ये 58 रुपये 43 पैसे आहेत। तुम्ही पाहू शकता की या दशांश चिन्हाच्या डावीकडील जी संख्या आहे ती रुपये म्हणून लिहिलेली आहे व दशांश चिन्हाच्या उजवीकडील जी संख्या आहे ती पैसे म्हणून लिहिलेली आहे। या प्रकारे तुम्ही पुढील गणिते सोडवू शकता। दुसरं गणित पहा, 9 रुपये 30 पैसे। तिसरं गणित पहा, रुपये 2 दशांश चिन्ह 3 शून्य म्हणजेच 2 रुपये 30 पैसे। चौथं गणित पहा, रुपये 2 दशांश चिन्ह 3। आता या ठिकाणी जरी 3 अंक असतील तरी पुढे शून्य लागू शकतो, म्हणजेच या ठिकाणी सुद्धा 2 रुपये 30 पैसे असे आपण लिहूया। दुसरा प्रश्न पहा, किती रुपये हे दशांश पद्धतीत लिहा। तर खाली रुपये पैसे दिलेले आहेत, हे आपल्याला दशांश पद्धतीत म्हणजे या प्रकारे लिहायचे आहेत। पहिला गणित आहे 6 रुपये 25 पैसे। तर 6 रुपये दशांश चिन्ह 25 पैसे आहेत, ते दशांश चिन्हाच्या उजवीकडे आपण लिहूया 25 पैसे। पुढे लिहूया रुपये, म्हणजे 6.25 रुपये, 6.25 रुपये। तुम्ही कसे वाचन करू शकता। दुसरं गणित पहा, 15 रुपये 70 पैसे। तर 15 दशांश चिन्ह 70 रुपये। 3 8 रुपये 5 पैसे। तर या ठिकाणी 8 रुपये म्हणजे 8 दशांश चिन्ह। आता इथे स्पष्ट शब्दात दिलेलं आहे की 5 पैसे, यामुळे इथे फक्त 5 लिहून आपल्याला जमणार नाहीत, कारण 5च्या पुढे शून्य आपण लावू शकतो, म्हणजे ते 50 पैसे होऊ शकतात। पण इथे स्पष्ट शब्दात दिलेलं आहे की 5 पैसे आहेत, म्हणून इथे आपल्याला 0.5 लिहावे लागतील रुपये। 8 दशांश चिन्ह 0.5 रुपये। चौथं गणित पहा, 22 रुपये 4 पैसे। इथे सुद्धा आपल्याला 22 दशांश चिन्ह 0.4 रुपये असं लिहावं लागेल। पाचवं गणित पहा, 720 पैसे। तर या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे की 1 रुपया म्हणजेच 100 पैसे। तर 100 मध्ये 2 शून्य असतात, म्हणजेच आपल्याला इथे दशांश चिन्ह देण्यासाठी ही 2 शून्य आहेत, म्हणून 2 उजवीकडून 2 अंक सोडून आपल्याला पॉईंट द्यावा लागेल, म्हणजेच 7.20 रुपये। पहा की 2 अंकानंतर आपण हा दशांश चिन्ह दिलेला आहे, म्हणजे 7.20 रुपये। तर अशा प्रकारे आपण दिलेले रुपये व पैसे दशांश पद्धतीत लिहू शकतो। तिसरा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 3, किती मीटर आणि किती सेंटीमीटर ते लिहा। 1 58.75 मीटर म्हणजेच 58 मीटर 75 सेंटीमीटर। दुसरं गणित पहा, 9 मीटर 30 सेंटीमीटर। तिसरं गणित पहा, इथे मीटर नाही आहेत, शून्य आहेत, पण 0 मीटर 30 सेंटीमीटर। इथे पहा चौथा गणित पहा, 0 मीटर। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की इथे फक्त 3 आहेत, म्हणजे पुढे आपण 0 देऊ शकतो,
म्हणजेच हे 3 आहेत, ते 3 सुद्धा आपण 30 सेंटीमीटर असं लिहूया. पाचवडीत पहा 1 मीटर 62 सेंटीमीटर. सहावगडीत पहा 91 मीटर. आता हे 4 आहेत, म्हणजेच हे सुद्धा 40 सेंटीमीटर होतील. सातवडीत पहा 7.02 मीटर. इथे 7 मीटर. आता इथे तुम्ही पाहू शकता की इथे 02 आहेत. 02 असल्यामुळे इथे हे 20 होणार नाहीत, कारण इथे अगोदर 0 दिलेलं आहे, म्हणजे हे फक्त 2 होतील. म्हणून इथे लिहिताना आपण 2 सेंटीमीटर असं लिहायचं आहे. तुम्ही पाहू शकता. आठवगडीत पहा 0.09 मीटर म्हणजे 0 मीटर. 09 आहेत म्हणजेच 9 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे तुम्ही मीटर आणि सेंटीमीटर लिहू शकता. चौथं गणित पहा किती मीटर हे दशांश पद्धतीत लिहा. पहिलं गणित आहे 1 मीटर 50 सेंटीमीटर. 1 दशांश चिन्ह 50 म्हणजे 50 मीटर. दुसरं गणित पहा 50 मीटर 40 सेंटीमीटर म्हणजे 50 दशांश चिन्ह 40 सेंटीमीटर. म्हणजेच आपण इथे पुढे मीटर लिहूया 50.40 मीटर. तिसरं गणित पहा 50 मीटर आहेत व 4 सेंटीमीटर आहेत. आता इथे तुमच्या लक्षात येईल की इथे 4 सेंटीमीटर आहेत, त्यामुळे इथे आपल्याला 50 फक्त 4 लिहून जमणार नाही, कारण 4चे 40 होऊ शकतात. तर आपल्याला इथे 0.4 लिहावे लागतील, कारण इथे 4 सेंटीमीटर दिलेलं आहे. तर 50 दशांश चिन्ह 0.4 मीटर. सातवडीत पहा 734 सेंटीमीटर आहेत. तर तुम्हाला माहीत आहे की 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. 2 शून्य आहेत 100 मध्ये, म्हणजेच आपल्याला दिलेल्या संख्येतील उजवीकडून 2 अंक 2 शून्य आहेत, म्हणून 2 अंक सोडून आपल्याला पॉईंट द्यावा लागेल, दशांश चिन्ह द्यावे लागेल, म्हणजे 7.34 मीटर. पाचवं गणित पहा 10 सेंटीमीटर आहेत. तर आता इथे मीटर नाही आहेत, म्हणून आपण 0 लिहूया. 0.10 मीटर. सहावं गणित 2 सेंटीमीटर आहेत, म्हणजे 0. आता फक्त 2 आहेत. 2 असल्यामुळे आपल्याला हे 0.2 असे लिहावे लागतील. फक्त 2 लिहिले तर ते 20ही होऊ शकतात, म्हणून लिहिताना 0.2 लिहा. तर 0.02 मीटर म्हणजेच हे 2 सेंटीमीटर होतील. आता आपण प्रश्न क्रमांक 5 पाहूया. प्रश्न क्रमांक 5 किती सेंटीमीटर आणि किती मिलीमीटर हे लिहा. तर पहिला गणित आहे 6.9 सेंटीमीटर म्हणजेच 6 सेंटीमीटर 9 मिलीमीटर. दुसरं गणित आहे 20.4 सेंटीमीटर म्हणजेच 20 सेंटीमीटर. तर 4 सेंटीमीटर आहेत. आता इथे तुमच्या लक्षात येईल की 1 सेमी म्हणजेच 10 मिमी म्हणजे मिलीमीटर. तर या ठिकाणी 4 सेंटीमीटर जरी असतील तरी इथे आपल्याला लिहिताना हे 4च मिलीमीटर लिहावे लागतील, 40 लिहून जमणार नाही. 4 मिलीमीटर. तिसरं गणित पहा 0.8 सेंटीमीटर म्हणजे 0 सेंटीमीटर 8 मिलीमीटर. चौथं गणित 0.5 सेंटीमीटर म्हणजे 0 सेंटीमीटर 5 मिलीमीटर. सहावं गणित पहा किती सेंटीमीटर हे दशांश पद्धतीत लिहा. पहिलं गणित आहे 7 सेंटीमीटर 1 मिलीमीटर. तर 7 सेंटीमीटर दशांश चिन्ह 1 मिलीमीटर म्हणजे 1 लिहिलेलं आहे, दशांश चिन्ह देऊन 1 लिहिलेलं आहे. पुढे लिहूया आपण सेंटीमीटर म्हणजे 7 दशांश चिन्ह 1 सेंटीमीटर. दुसरं गणित पहा 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर. इथे 1 शून्य आहे, म्हणजेच इथे आपल्याला 1 अंक सोडून दशांश चिन्ह द्यावा लागेल, म्हणजेच 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर व 6 मिलीमीटर होतात. दशांश चिन्ह लिहायचं आपल्याला, म्हणून 1.6 सेंटीमीटर. हे पहा 144 मिलीमीटर आहेत.
आता आपल्याला एक अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे, म्हणजेच 14.4 सेंटीमीटर. इथे सेंटीमीटरमध्ये आपल्याला हे दशांश पद्धत लिहायचे म्हणून आपण इथे सेंटीमीटर सर्व लिहित आहोत. चौथळीत पहा 8 मिलीमीटर आहेत, इथे सेंटीमीटर नाही आहेत म्हणून आपण इथे 0 लिहिणार आहोत. तर 0.8 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे आपण किती सेंटीमीटर हे दशांश पद्धतीत लिहू शकतो. तर अशा रीतीने आज आपण उदाहरण संग्रह 39 सोडवलेला आहे. हा उदाहरण संग्रह तुम्हाला नक्कीच समजला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तसेच समजला असेल, तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा नक्की शेअर करा. असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील. थँक्यू.